लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये हरियाणातील एका भाविकाला झालेल्या मारहाणीचे प्रकरण आता चांगलंच तापलंय। या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। पोलिसांनी या प्रकरणी CCTV फुटेज ताब्यात घेतले असून मंदिर प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची चौकशी सुरू केली आहे। रविवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला असून तपासाला वेग दिलाय। मंगळवारी पोलिसांनी मंदिर परिसरातील सर्व CCTV फुटेज जप्त केलेत, जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। तर या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले आहे। अतिशय गंभीर विषय आहे। ज्या पद्धतीने तो बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणातला मला कळालं, आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल नाही घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणाने त्याला धरतर पर 4-5 जणांनी येऊन नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे। हे मला सुद्धा आवडलेलं नाही। मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ॲक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ॲक्शन झाली। एका भाविकाला, तरुणाला धरून एवढे 4-5 जण मारतायत, त्याचे कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। आता तो चौकशीचा भाग झालेला आहे। तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे। त्याची तक्रार सुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे। पण आता तुम्ही कसं ओळखलं ट्रक पेलेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं। तुम्ही कशाला 4-5 जण 6-7 जण त्याला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाहीये। तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना, तुम्ही काय सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे। तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथं वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांना सध्या 7 ते 8 तास रांगेत उभं राहावं लागतंय, ज्यामुळे भाविकांची मोठी चिडचिड होत असल्याचं समोर आलंय। यावर उपाय म्हणून टाइम स्लॉट सिस्टीम लागू करण्याची मागणी जोर धरते। दरम्यान गिरीश महाजन यांनी भाविकांच्या गर्दी व्यवस्थापनात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलं असून येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक नियमावली तयार करण्याचे संकेत दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।